नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. अथणी तालुक्यातील बमनाळ येथे यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यती उत्साहात संपन्न झाल्या. यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त 3 दिवस विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर काल दिनांक 3 मार्च रोजी दुपारी बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी जनरल अ गटासाठी बेडकचे विष्णू पाटील यांनी 51,111 रुपयांचे प्रथम क्रमांक पटकावले, तर बाळू नाईक यांनी 31,111 रुपयांचे द्वितीय क्रमांक पटकावले. श्रीकांत ढेरे यांच्या बैलजोडीने 21,111 रुपयांचे तृतीय क्रमांक पटकावले. यानंतर जनरल ब गटात पप्पू सरगर प्रथम क्रमांक, बाळू हजारे द्वितीय क्रमांक, नारायण गाडगीळ तृतीय क्रमांक पटकावला. यानंतर घोडागाडी स्पर्धेत प्रतीक घाट समढोळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुबारक चाऊत वाळवा यांच्या घोडागाडीने द्वितीय क्रमांक पटकावले. हर्षवर्धन जाधव कसपेडिग्रज यांच्या घोडागाडीने तृतीय क्रमांक पटकावला. आदत गटात सागर ढंग प्रथम क्रमांक, बाळू नाईक कलोती द्वितीय क्रमांक, राजू नाईक आरग तृतीय क्रमांक यांनी पटकावला. प्रथमच यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश आवळेकर, पुंडलिक बिसुरकर, नेताजी आवळेकर, काकासो बिसुरकर, संजय आवळेकर, माणिक आवळेकर, दयानंद आवळेकर, हनुमंत संदी, बबन जाधव, कामगोंडा पाटील, बंडू जाधव, भगवान कनगले, अमर आवळेकर, नंदू आवळेकर, बंडू आवळेकर आदींसह यात्रा कमिटी सदस्य, ग्रामस्थ व शर्यत चौकण्यांनी मोलाचे सहकार्य केले. तर यावेळी बोलताना कमिटीचे अध्यक्ष रमेश आवळेकर म्हणाले की पुढील वर्षी या यात्रेनिमित्त 1,51,000 रुपयांचे मैदान जाहीर करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सनी डीजे 5171 प्लस सलगरे. धन्यवाद. रमेश आवळेकर, यात्रा कमिटी अध्यक्ष. या नात्याने सर्व ग्रामस्थांचं, सर्व शर्यत शौकीनांचं, सर्व बैलगाडा शर्यत ते मालक चालक संघटनेचं यात्रा कमिटीच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो की सालाबादप्रमाणे आमची यल्लमाची यात्रा ही होतच राहते. हे यात्रेचं स्वरूप असं असतं की पहिल्या दिवशी पालखीची मिरवणूक असते, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही बिरोबाचा खारण नैवेद्य करून यात्रा आम्ही समाप्त करत होतो. पण ह्या वर्षी नवीन पायंडा म्हणून आपण बैलगाडी शर्यतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं. तर हे बैलगाडीचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं होतं आणि अत्यंत सुंदर पद्धतीने हे नियोजन सुद्धा सर्व आमच्या कार्यकर्ते असू द्यात, गावकरी असू द्यात किंवा गाडी मालक चालक संघटनेचे सर्व कार्यकर्ते असू द्यात, त्यानंतर बैलगाडी चालक असू दे, या सर्वांनी मिळून बैलगाडी शर्यत अत्यंत सुंदरपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडवता अतिशय सुंदरपणे पार पाडल्याबद्दल सर्व गाडी मालक चालक संघटनेचा आम्ही यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक त्यांचा आभार मानतो की यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी झालेला नाही. आणि हे बैलगाडी शर्यत अथणी तालुक्यातील बमना गावामध्ये झालेली सर्वात मोठी बैलगाडी शर्यत आहे. आणि आम्ही या सर्व यात्रा कमिटीच्या माध्यमातून याच वर्षी आम्ही जाहीर करतोय की पुढचं मैदान ज्यावेळी पुढच्या यात्रेचं ज्यावेळी मैदान असेल ते मैदान नक्कीच आम्ही 1,51,000चं ठेवल्याशिवाय राहणार नाही. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या गावकऱ्यांनी आम्हाला या यात्रेच्या स्वरूपात यावेळी दिलेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं असू दे, ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण देणगीदारांचं असू दे किंवा ज्याने आम्हाला यात्रेसाठी सहकार्य केलेलं असू दे, ज्या लोकांना आर्थिक स्वरूपामध्ये सहकार्य करता नाही झालं तर त्यांनी आम्हाला शारीरिक स्वरूपामध्ये त्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. ज्यांना आर्थिक जमलं नाही, हे केलं नाही, कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून आम्हाला त्यांनी मदत म्हणून केलेली आहे. तेव्हा आता संपूर्ण गावकऱ्यांचा असू दे किंवा आमच्या देणगीदारांचा असू दे, जे काय आता लोक आहेत, आम्ही आता प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही. जे लोक गावामध्ये नाहीत पण बाहेरमध्ये आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पूर्ण फुलाची बाग देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आणि त्यांच्याच पुढाकारानं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज या बैलगाडीच्या शर्यतीचं भव्य असं नियोजन केलेलं आहे. आता या ठिकाणी प्रत्येक नाव घ्यायचं म्हटलं तर माणिक बळवंत आवळेकर असू दे, काकासाहेब जयवंत बिसुरकर असू दे, महादेव आवळेकर असू दे, यांनी प्रत्यक्ष आम्हाला फोन करून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं रमेशराव तुम्ही कोणत्या पद्धतीने काही तुम्ही मैदान गाजवा, त्याला पूर्ण आमचा पाठिंबा आहे. अशा पद्धतीने आता अनेकांची त्यांना नावं घेऊ मी इच्छितो, परंतु प्रत्येकाचे नाव घेणे माईकवरती शक्य होणार नाही.
त्यामुळे असं प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या संपर्कांचा मी यात्रा कमिटीचा आभार मानतो. 1 तारखेपासून प्रारंभ झाले आणि 1 तारीख भाजी भाकरी निवड आणि 2 तारीख पुरणपोळी निवड आणि 3 तारीख बोमनाळ गावच्या यल्लामा यात्रेच्या शर्ती अशा नेमलेल्या होत्या. आणि या शर्तीसाठी यल्लामा यात्रेसाठी सर्वच बोमनाळ गावच्या यल्लामा भक्तजनांनी जे उत्स्फूर्त सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल यल्लामा देवीची यात्रा कमिटी सर्व भक्तजनाला नम्रतेची विनंती करते की प्रत्येक वर्षी असंच या प्रत्येक यात्रेसाठी बोमनाळ गावच्या सर्व भक्तगणांनी सहकार्य करावं ही विनंती. आणि या यात्रा कमिटीचे आमचे अध्यक्ष व बोमनाळ गावचे डेप्युटी सरपंच रमेश आवळेकर यांनी या यात्रेचे पुढाकार घेऊन चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने यात्रा पार पाडली आणि सर्वांनी सहकार्य केलं. सर्व गावकऱ्याचं मी अभिनंदन करतो व प्रत्येक वर्षी सर्वांनी असेच सहकार्य करावं ही नम्र विनंती करतो. 2 गोष्टी